नमस्कार, मी अक्षय सीड कंपनी प्रतिनिधी भरत शिंदे। तर आज आपण आलेलो आहे मिरची या वाणाच्या पिकावर। तर अक्षय सीडची मिरची जी आपले शेतकरी आहेत त्यांनी लावली आहे, यांच्याकडून 2 शब्दामध्ये आपण मनोगत ऐकून घेऊया। तुमचं नाव? राजेश तोंडीभाऊ सुकाळे, मुक्काम पोस्ट डिंगोरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। मी ही मिरची 22 एप्रिल या दिवशी लागवड केलेली आहे। हवामान 45 दिवसात चालू झाला असून मिरची अतिशय चांगली आहे। फळाची टिकवण क्षमता खूप चांगली आहे आणि विशेष म्हणजे या फळाचा तुकडा होत नाही। मिरची अशी सलग राहते। लांब वाहतुकीसाठी सुद्धा एकदम छान आहे। मिरची सड होत नाही आणि आजचा हा दुसरा तोडा असून खरोखर आणि पहिल्या तोड्याला हाताळणीला एक टन माल निघाला। आता हा जवळजवळ आता 3 टनापर्यंत माल जाऊ शकतो। किती क्षेत्र आहे तुमचं? 1.5 एकर आहे। 1.5 एकर आहे। हो। रोगप्रतिकारक्षम काय? मिरची एकदम रोगप्रतिकारक्षम आहे। तसंच झाडांची उंची पण आहे आणि विशेष म्हणजे झाड बांधायला, मिरचीला बांधायची जी गरज लागलेली नाही आहे। एवढं हवेचं वातावरण असताना सुद्धा झाडांची फांद्यांची मोड होत नाही, काय नाही। मग आता आपण पाहू शकतो तुमच्या एरियामध्ये भरपूर मिरच्या लागल्यात, तर मिरच्यांचं सड व्हायचं प्रमाण जास्त आहे, इथं पाऊस जास्त होता। आपल्या मिरचीची अजिबात सड झालेली नाहीये। आणि तुम्ही खाली जमिनीवरती पण पाहू शकता, कुठं असं गळायला फळ नाही, काय नाही। मग तुम्ही या वाणाबद्दल एकदम म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आहे, तुम्ही दरवर्षी आम्ही मिरची खूप करता? दरवर्षी मिरची करतो, पण ह्या वर्षी ह्या वाणावरती आम्ही खूप समाधानी आहोत। अच्छा, म्हणजे अक्षय सीडची तुम्ही जी HP 457 मिरची लावली, हो, या मिरचीवरती आम्ही खूप समाधानी आहोत। बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? बाकीच्या शेतकऱ्यांनी ह्या वाणाची अधिक लागवड करून या मिरचीचे उत्पादन घ्यावे, मी सगळ्यांना असं आवाहन करतो। अच्छा, व्यापारी आज तुमचे जागेवर माल नेतात, म्हणजे व्यापाऱ्यांचं म्हणणं काय? व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आलं की ही मिरची दूरच्या वाहतुकीसाठी चांगली आहे। अच्छा, आणि मिरची मोडल्यानंतर ती सडत नाही आणि मोडत पण नाही, तुकडा होत नाही फळाचा। ओके, ठीक आहे। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। धन्यवाद।